पुन्हा एकदा जुनी खपली निघाली आहे. कोहिनूर हिऱ्याचा विषय समोर आलाय आणि यावेळी निमित्त कुणी भारतीय नाही तर थेट न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी हे ठरलेत. ब्रिटनचे किंग चार्ल्स हे सध्या न्यूयॉर्क दौऱ्यावर आहेत आणि जोहरान ममदानी यांनी किंग चार्ल्स यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा झाली तर ते त्यांना कोहिनूर हिरा परत करण्याची मागणी करणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केले. किंग चार्ल्स आणि ममदानी यांची भेटी झाली, पण या भेटीत कोहिनूर हिऱ्याबद्दल काही चर्चा झाली की नाही हे मात्र कळायला मार्ग नाही. पण ममदानींमुळे कोहिनूर हिऱ्याच्या ऐतिहासिक वादाला आंतरराष्ट्रीय पातळीवर तोंड फुटले. ममदानी म्हणजे आपल्या सलाम बॉम्बे सिनेमा बनवणाऱ्या मीरा नायर यांचा मुलगा. आता कोहिनूर हिरा हा आपल्यासाठी निव्वळ एक हिरा नाही तर तो आपल्या एका मोठ्या ऐतिहासिक अन्यायाचं, शोषणाचं, वसाहतवादी लुटीचं आणि भारतीयांच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. पण खरंच ब्रिटन हा हिरा भारताला परत करेल का? कोहिनूरचा खरा इतिहास काय? तो ब्रिटिशांनी लुटला की त्यांना तो भेट म्हणून मिळालाय? ब्रिटिशांच्या हाती तो कसा लागला? 10 वर्षाच्या मुलाच्या सुटकेसाठी करण्यात आलेला लाहोर तह काय? आणि तो हिरा भारतात आणण्यासाठी नेमक्या कायदेशीर अडचणी काय? आजच्या या व्हिडिओत आपण याच सर्व प्रश्नांची अचूक आणि सविस्तर उत्तर शोधणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच यूट्यूबवर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. कोहिनूर हिऱ्याबद्दल जगभरात जितक्या आख्यायिका आहेत तितक्याच अफवाही आणि गैरसमजही आहेत. त्यामुळे आपण सुरुवातीलाच कोहिनूर हिऱ्याबद्दलचे 3 गैरसमज काय ते समजून घेऊ. कोहिनूर द स्टोरी ऑफ वर्ल्ड्स मोस्ट इनफेमस डायमंड या पुस्तकाचे लेखक इतिहासकार विलियम डॅलरिपल आणि अनिता आनंद यांनी या हिऱ्याचा सखोल अभ्यास करून अनेक गैरसमज दूर केलेत. सगळ्यात पहिला गैरसमज, कोहिनूर हा जगातला सर्वात मोठा आणि मौल्यवान हिरा आहे. पण ही गोष्ट खरी नाही. आकार आणि वजनाच्या बाबतीत जगात या हिऱ्याचा, कोहिनूर हिऱ्याचा नंबर 90 लागतो. तो भारतातून ब्रिटनला नेला तेव्हा त्याचं वजन 190.3 कॅरेट इतकं होतं. पण नंतर ब्रिटनमध्ये त्याला पैलू पाडण्यात आले आणि त्याचं वजन घटून 105.6 कॅरेट म्हणजेच सुमारे 21 ग्रॅम इतकंच राहिलं. आता दुसरा मोठा गैरसमज काय, तर हा हिरा कर्नाटकातल्या कोल्लूरच्या खाणीत सापडलाय. पण हा हिरा खाणीत नाही तर कृष्णा नदीच्या आंध्र प्रदेशातील पात्रामध्ये जमिनीखाली सापडलाय. तिसरा मोठा गैरसमज काय, तर मुघल बादशहांना हा हिरा सर्वात प्रिय होता. खरं तर हिंदू आणि शीख राजांना हिऱ्याचं वेड होतं. मुघल राजांना हिऱ्यांपेक्षा पाचू आणि लाल माणिक मोती यासारखे रंगीबिरंगी खडे जास्त आवडायचे. कोहिनूर मुघलांच्या खजिन्यात होता पण तो त्यांच्यासाठी सर्वात मौल्यवान दागिना नव्हता, हीच गोष्ट खरी आहे. मग कोहिनूर हे नाव कसं पडलं? कोहिनूर खऱ्या अर्थानं जगासमोर आला तो इराणचा क्रूर म्हणून ओळखला जाणारा शासक नादिरशाह याच्यामुळं. मुघल साम्राज्य कमकुवत होत असल्याचं बघून नादिरशाहनं 1739 मध्ये मुघल बादशाह मोहम्मद शाह रंगीला याच्यावर हल्ला केला आणि दिल्ली जिंकली. इतिहासकार H.M. इलियट आणि जॉन डोसन यांच्या नोंदीनुसार नादिरशाहनं दिल्लीत भयंकर रक्तपात घडवून आणला. एका दिवसात लाल किल्ला, जामा मस्जिद आणि चांदणी चौक परिसरामध्ये सुमारे 30,000 निष्पाप लोकांचे बळी घेतले, हत्या केली. या रक्तपातानंतर नादिरशाहनं दिल्लीतून प्रचंड लुटालूट केली, संपत्ती लुटली. ही संपत्ती वाहून नेण्यासाठी 700 हत्ती, 4,000 उंट आणि 17,000 घोडे लागले होते अशी इतिहासात नोंद आहे. या लुटीतील सर्वात मोठा ऐवज म्हणजे मुघलांचे तख्ते ताऊस म्हणजेच मयूर सिंहासन. हे सिंहासन बनवण्यासाठी ताजमहालपेक्षा दुप्पट खर्च आला होता. याच मयूर सिंहासनाच्या वरच्या भागात हा अंड्याच्या आकाराचा हिरा जडवलेला होता. एक आख्यायिका अशी आहे की मुघल बादशहानं हा हिरा आपल्या पगडीत लपवला होता आणि नादिरशाहनं पगड्या बदलण्याची युक्ती करून तो मिळवला होता. पण हा हिरा पगडीतून पडला आणि चमकला तेव्हा नादिरशाहच्या तोंडून उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडले, कोह ई नूर म्हणजेच प्रकाशाचा पर्वत. आणि मग इथून पुढं या हिऱ्याला कोहिनूर हे नाव पडलं. कोहिनूर हिऱ्याचा रक्तरंजित इतिहास आहे. तो काय ते देखील बघू. आणखी एक आख्यायिका आहे, त्यानुसार कोहिनूर हिऱ्यासोबत एक शापही जोडला गेलाय. या आख्यायिकानुसार जो कोणी हा हिरा बाळगेल तो जगावर राज्य करेल, पण त्याचबरोबर जगातील सर्व संकट आणि अडचणी त्याच्यावरच ओढवतील. केवळ देव किंवा एखादी महिलाच याला सुरक्षितपणे परिधान करू शकते. इतिहासात आपल्याला काही घटना अशाही आढळतात की ही आख्यायिका आपल्याला काही अंशी
खरी वाटू लागते. नादिरशाहनं हा हिरा लुटल्यानंतर 1747 मध्ये त्याच्याच रक्षकांनी त्याची हत्या केली होती. त्यानंतर हा हिरा अफगाण शासकांकडे गेला. तिथंही सत्तेच्या साठमारीत नादिरशाहच्या नातवाच्या डोक्यावर उकळते शिसे ओतले गेले. अहमद शाह अब्दालीच्या वंशातील राजांचे डोळे गरम सळ्या खुपसून फोडण्यात आले होते. शेवटी 1813 मध्ये हा शापित हिरा पंजाबचे संस्थापक महाराजा रणजित सिंह यांच्याकडे आला. त्यांनी तो आपल्या दंडावर बांधायला सुरुवात केली आणि काही काळ कोहिनूर शीख साम्राज्याच्या अभिमानाचा भाग बनला. पण हाच हिरा आता ब्रिटिशांकडे आहे. मग ब्रिटिशांकडे हा हिरा कसा पोचला, त्यांनी तो लुटला का? तर 1839 मध्ये महाराजा रणजित सिंह यांच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्यात मोठा सत्ता संघर्ष निर्माण झाला. शेवटी 1843 मध्ये अवघ्या 5 वर्षांच्या दलीप सिंह यांना पंजाबच्या राजपदावर गादीवर बसवण्यात आलं. ब्रिटिशांनी याच संधीचा फायदा घेत दुसऱ्या अँग्लो शीख युद्धात पंजाबवर ताबा मिळवला. पंजाब जिंकलं एक प्रकार. 29 मार्च 1839 मध्ये लाहोरच्या किल्ल्यात एक ऐतिहासिक घटना घडली. आता ही घटना आहे की लूट हे तुम्हीच ठरवा. सगळा घटनाक्रम समजून आणि मग कमेंट करून देखील सांगा. तर आपण पुन्हा परत मूळ विषयाकडे येऊ. तर अवघ्या 10 वर्षांचे महाराज दलीप सिंह आणि त्यांची आई राणी जिंदन कौर यांची ताटातूट करण्यात आली. मायलेकात फूट पाडण्यात आली. शहराबाहेरच्या एका महालात त्यांना नेण्यात आलं. ब्रिटिश सैनिकांनी वेढा घातलेल्या अवस्थेतच लॉर्ड डलहौसीनं या लहानग्या राजाला एका करारावर जोर जबरदस्तीनं स्वाक्षरी करायला लावली. या कराराद्वारे ईस्ट इंडिया कंपनीनं पंजाबचं साम्राज्य आणि जगातला मौल्यवान असा कोहिनूर हिरा कायदेशीररित्या स्वतःच्या नावावर करून घेतला. हाच करार आता लाहोर करार म्हणून ओळखला जातो. आता हा कोहिनूर हिरा लंडनला पोहोचण्याची मोठी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. डलहौसीनं हा हिरा मेडिया नावाच्या जहाजातून लंडनला महाराणी व्हिक्टोरियाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रवासात जहाजावर कॉलरा आणि टायफॉइडची साथ पसरली. हीच वार्ता समुद्रमार्गावरच्या वेगवेगळ्या देशात पसरली. लोकांमध्ये भीती निर्माण झाली. त्यामुळे मॉरिशस जवळ तर हे जहाज तोफांनी उडवून देण्याची धमकी तिथल्या लोकांनी दिली होती. तसंच एका वादळानं जहाजाचे 2 तुकडे होता राहिले. त्यामुळं कोहिनूरच्या शापामुळेच जहाज समुद्रात बुडतंय असं लोकांना वाटू लागलं. शेवटी लंडनमध्ये हिरा पोहोचल्यावर 1851 मध्ये तो एका प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आला. मात्र ब्रिटिशांना त्याचा आकार आणि चकाकी आवडली नाही, म्हणून त्यांनी त्याचे पैलू पाडून आकार लहान केला. लोकांना ओळखू येऊ नये म्हणून चोर चोरीच्या मालाचं रूप बदलतो, तसाच हा प्रकार आहे. दुसरीकडे दलीप सिंह यांना 15 वर्षाचे असताना इंग्लंडला नेऊन त्यांचं धर्मांतर करण्यात आलं. त्यांना ख्रिश्चन बनवण्यात आलं. मग 1854 मध्ये महाराणी व्हिक्टोरियानं एका समारंभात दलीप सिंह यांच्याकडून हा हिरा स्वतःला भेट म्हणून घेतला. हा एक मोठा देखावाच होता. एका पराभूत, अनाथ आणि निर्वासित मुलानं जगातल्या सगळ्यात शक्तिशाली साम्राज्याच्या राणीला दिलेली ती भेट नव्हती, तर ती एक लूटमारच होती. दलीप सिंह यांचा शेवट अत्यंत वाईट झाला. पॅरिसमधल्या एका साध्या हॉटेलमध्ये गरिबीत त्यांचा मृत्यू झाला आणि महाराजा रणजित सिंह यांचा वंश कायमचा संपला. ब्रिटिश राजघराण्यालाही या हिऱ्याच्या शापाची भीती वाटते. त्यामुळेच महाराणी व्हिक्टोरियानंतर ब्रिटनच्या कोणत्याही राजानं पुरुषानं हा हिरा आपल्या मुकुटात वापरला नाही, घातला नाही. तो फक्त राणी अलेक्झांड्रा, क्वीन मेरी आणि क्वीन मदर यांच्याच मुकुटात आपल्याला बघायला मिळतो. आज हा हिरा अत्यंत कडक बंदोबस्तात टॉवर ऑफ लंडनमध्ये ठेवण्यात आलाय. मग कोहिनूर भारतात का परत आणत नाही? तर 2016 मध्ये सुप्रीम कोर्टात याबद्दलच एक याचिका दाखल करण्यात आली होती. तेव्हा सुरुवातीला भारत सरकारच्या वकिलांनीच हा हिरा लुटलेला नाही, तर लाहोर कराराचा भाग म्हणून तो ब्रिटनला देण्यात आलाय असं सांगितलं. नंतर भारत सरकारनं आपली भूमिका बदलली. टीका झाल्यानंतर पण परत आणण्यात अनेक कायदेशीर अडथळे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणतीही सांस्कृतिक संपत्ती परत मिळवायची असेल तर त्यासाठी कायदा आहे. 1970 सालच्या युनेस्को करारानुसार अशा संपत्तीचं हस्तांतरण होऊ शकतं. पण या करारात एक अडचणीची गोष्टी आहे. हा करार पूर्वलक्षी प्रभावानं लागू होत नाही. म्हणजेच 1970च्या आधी घडलेल्या घटनांना हा कायदा लागूच होत नाही. दुसरी अडचण म्हणजे ब्रिटनचा अंतर्गत कायदा आहे. ब्रिटननं केलेला ब्रिटिश म्युझियम ॲक्टनुसार ब्रिटिश संग्रहालयातल्या कोणत्याही ऐतिहासिक वस्तू दुसऱ्या देशाला परत करण्यास कायदेशीर मनाई आहे. याशिवाय कोहिनूरवर केवळ भारताचाच दावा नाही, तर पाकिस्तान म्हणतो की
तत्कालीन शीख साम्राज्याची जी राजधानी आहे लाहोर ती आमच्याकडे होती, त्यामुळं तो त्यांचाच भाग आहे. अफगाणिस्तान म्हणतो की लाहोर हा तत्कालीन दुर्राणी साम्राज्याचा भाग आहे, म्हणून तो त्यांना मिळावा. आता हे कमी होतं म्हणून की काय, इराणी दावा सांगतोय. त्यांच्या मते नादिरशहानं तो दिल्लीतून आणला होता. याच सर्व गुंत्यामुळं कायदेशीर मार्गानं कोहिनूर मिळवणं किंवा भारतात आणणं जवळपास अशक्य झालंय. इथं आपण कोहिनूर हिऱ्याबद्दलच्या एका वेगळ्या मुद्द्याचीही चर्चा करणार आहोत. तो मुद्दा म्हणजे कोहिनूर हिरा हा वसाहतवादी लुटीचं प्रतीक आहे का? कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर यांनी 15 वर्षापूर्वी मे 2011 मध्ये लंडन मधल्या ऑक्सफर्ड युनियन चर्चेत सहभाग घेतला होता. यालाच ऑक्सफर्ड युनियन डिबेट असंही म्हटलं जातं. ही जगातली सगळ्यात जुनी आणि प्रतिष्ठित अशी वादविवाद स्पर्धा म्हणून ओळखली जाते. ही डिबेट 1823 साली स्थापन झालेल्या ऑक्सफर्ड युनियन सोसायटी या संस्थेद्वारे आयोजित केली जाते. या चर्चेत थरूर यांच्या युक्तिवादाचं भाषण प्रचंड व्हायरल झालं होतं. यामुळं कोहिनूर हिऱ्याच्या चर्चेला निव्वळ भारतभरच नाही तर जगभर नवं वळण मिळालं होतं. थरूर यांनी युक्तिवाद केला की ब्रिटिश भारतात आले तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा 23% होता, पण ते भारत सोडून गेले तेव्हा तो वाटा 4% घसरला. ब्रिटिशांनी भारताची निव्वळ लूट केली. कोहिनूर हिरा हा याच वसाहतवादी लुटीचा सर्वात मोठा पुरावा आहे. आज भलेही कायद्याच्या चौकटीत ब्रिटनची बाजू सुरक्षित असली, भक्कम असली, तरी नैतिक पातळीवर ती चोरीची आहे. आज अनेक देशांमध्ये वसाहतवादी काळात केलेल्या लुटीची भरपाई देण्याची मागणी होतीये, चर्चा होतीये. कोहिनूरची परतफेड ही याच ऐतिहासिक अन्यायाची एक छोटीशी दुरुस्ती ठरू शकते असंही त्यामुळेच म्हटलं जातंय. पण थोडक्यात काय तर कोहिनूर हा काही निव्वळ पैशात मोजण्या इतका एक मौल्यवान खडा नाही. तो भारताच्या स्वाभिमानाचा, आपल्या चोरी गेलेल्या वैभवाचा आणि ब्रिटिशांनी केलेल्या अन्याय अत्याचाराचा एक मूक साक्षीदार आहे. कायदेशीर मार्गानं हा हिरा मिळणं कठीण असलं तरी राजकीय आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर भारत ब्रिटनवर दबाव टाकून वाढवून कोहिनूर परत मिळवण्याचा ऑप्शन मात्र आपल्या पुढं खुला आहे. न्यूयॉर्कचे महापौर झोरान ममदानी यांनी त्याच चर्चेला तोंड फोडले. ब्रिटनची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रकारे नैतिक नाकाबंदीच झाली आहे. भारताची बाजू त्यामुळं भक्कम झाली आहे. पण तुम्हाला काय वाटतं, कोहिनूर परत मिळवण्यासाठी भारत सरकारनं ब्रिटनवर आणखी दबाव टाकायला हवा की आपण तो भूतकाळ विसरून पुढे जायला पाहिजे? कोहिनूर हिरा म्हटल्यावर तुम्हाला काय आठवतं ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना व्हॉट्सअपवर शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.